Hello, dear students. Today we are going to learn 1.3 Autobiography of a Great Indian Bustard. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या 6वीच्या इंग्रजी मीडियमच्या पुस्तकातील 1.3 ऑटोबायोग्राफी ऑफ अ ग्रेट इंडियन बस्टर्ड या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र म्हणजेच स्वतःची लिहिलेली स्टोरी. तर ही एक स्टोरी आहे म्हणजे आत्मचरित्र आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्ष्याचे. चला तर मग आपण पाहूया. विच इज द हेवीएस्ट फ्लाइंग बर्ड इन इंडिया? भारतातील सर्वात वजनदार पक्षी कोण आहे? वेल फ्रेंड्स, इट्स मी. तर मित्रांनो, तो मी आहे. द ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजे त्या पक्ष्याचं नाव काय आहे? ग्रेट इंडियन बस्टर्ड. आय फील प्राऊड टू बी नोन ॲज द ग्रेट इंडियन बस्टर्ड. मला अभिमान आहे की मला ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणून ओळखले जाते. आय हॅव मोर दॅन 30 डिफरंट नेम्स इन व्हेरियस इंडियन लँग्वेजेस. भारतातील विविध भाषांमध्ये मला 30पेक्षा अधिक नावं आहेत. इन मराठी आय एम नोन ॲज माळढोक ऑर हुम. तर मराठीमध्ये मला माळढोक किंवा हुम असे म्हटले जाते. आय कॅन वेय अप टू 18 किलोज अँड कॅन स्टँड अप टू 4 feet इन हाईट, रिचिंग अप टू युअर शोल्डर्स. म्हणजे माझे वजन हे 18 किलोपर्यंत असते, तसेच माझी उंची ही 4 फुटापर्यंत असते. तर म्हणजे तुमच्या खांद्यापर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक. आय हॅव गॉट अ लॉंग व्हाईट नेक, ब्राऊन विंग्स, टॉल येलो लेग्स अँड अ ब्लॅक कॅप ऑन माय हेड. तर मला एक पांढरी मान असते, तसेच माझे पंख हे ब्राऊन कलरचे असतात, माझे पाय येलो कलरचे असतात आणि माझ्या डोक्यावर एक ब्लॅक कलरची कॅप असते. माय वाईफ मिसेस बस्टर्ड इज स्मॉलर अँड स्लिमर दॅन आय एम अँड हर नेक इज नॉट व्हाईट. माझी पत्नी म्हणजे मिसेस बस्टर्ड ही माझ्यापेक्षा लहान आणि सडपातळ असते, तसेच तिला पांढरी मानसुद्धा नसते. बट आय हॅव हर्ड ह्युमन्स से दॅट वी बोथ लुक इम्प्रेसिव्ह. पण मी असं ऐकलं आहे की लोक म्हणतात की आम्ही दोघंसुद्धा खूप इम्प्रेसिव्ह आणि आकर्षक दिसतो. आय लिव्ह ऑन ग्रासलँड्स अँड डेझर्ट्स अलॉंग विथ माय अदर फ्रेंड्स इन्क्लुडिंग चिंकारा, ब्लॅक बक अँड लार्क्स. मी माझ्या इतर मित्रांसोबत चिंकारा, ब्लॅक बक आणि लार्क्स. चिंकारा म्हणजे एक हरिणीची जात आहे, ब्लॅक बक म्हणजे काळवीट आणि लार्क्स म्हणजे चंडोल पक्षी. ग्रासलँड्स म्हणजे गवताळ प्रदेश आणि तसेच वाळवंटात राहतो. आय ईट एव्हरीथिंग इन्क्लुडिंग स्नेक्स, लिझर्ड, स्मॉल फ्रूट्स अँड बेरीज अँड ऑल सॉर्ट्स ऑफ इन्सेक्ट्स. तर मी साप, पाली, लहान फळे, बेरीज तसेच सर्व प्रकारचे कीटक या प्रकारचे सर्व अन्न खातो. दॅट्स अ व्हेरी हेल्दी हॅबिट आणि ते माझ्यासाठी खूप हेल्दी आहे. बट ग्रास हॉपर्स अँड बीटल्स आर माय फेवरेट फूड आयटम्स. तर माझ्या आवडीच्या अन्नामध्ये मला ग्रास हॉपर्स आणि बीटल्स या प्रकारचे कीटक सर्वात जास्त आवडतात. वेन इट स्टार्ट्स रेनिंग वी ऑल गॅदर ॲट आवर फेवरेट ग्रासलँड्स वेअर देअर आर नो पीपल टू डिस्टर्ब अस. मग ज्यावेळेस पावसाला सुरुवात होते, आम्ही सर्वजण आमच्या आवडत्या ग्रासलँड्स, आवडत्या गवताळ प्रदेशात एकत्र भेटतो, जेथे आम्हाला कोणीही लोक डिस्टर्ब करणारे नसतात. आय परफॉर्म अ वंडरफुल डान्स बाय गल्पिंग एअर इन द स्पेशल फिदरी पाऊच अटॅच बिलो माय नेक. माझ्या मानेच्या खाली जी मोठी पिशवी अटॅच केलेली आहे, त्यात मी हवा भरून खूप छान प्रकारे डान्स करतो. दिस पाऊच हेल्प्स मी टू प्रोड्यूस अ रिझोनेटिंग साऊंड सिमिलर टू द वन प्रोड्यूस बाय द काऊ हुम. म्हणजे काऊ जशी हुम असा आवाज काढते,
त्याच प्रकारे मी माझ्या त्या पिशवीच्या आधारे तसा आवाज काढू शकतो. I dance in joy with puff out feathers and cock up tail and drop down wings. It helps me to impress my soulmate. माझे पिसं पिंजारून तसेच माझी शेपूट उंच करून आणि माझे पंख खाली टाकून मी माझ्या सोलमेट्सला म्हणजे माझ्या मित्रांना आकर्षित करण्यासाठी डान्स करतो. You know that we birds lay eggs and our young ones hatch out of eggs. You know, तुम्हाला माहीत आहे का, आम्ही सर्व पक्षी अंडी देतो आणि आमची पिलं अंड्यातून हॅच आउट ऑफ एग्स म्हणजे आमची पिलं अंड्यातून बाहेर येतात. मदर GIB म्हणजेच ग्रेट इंडियन बस्टर्ड. मदर ग्रेट इंडियन बस्टर्ड लेज जस्ट 1 egg डायरेक्टली ऑन द ग्राउंड. ग्रेट इंडियन बस्टर्ड मदर जी असते ती डायरेक्टली जमिनीवर अंड देते आणि एकच अंड देते. वी डोंट बिलीव्ह इन बिल्डिंग नेस्ट म्हणजे घरटी बांधण्यावर आमचा विश्वास नाही आहे किंवा आम्ही घरटी बांधत नाही. परंतु वी हॅव अ स्पेशल ट्रिक टू प्रोटेक्ट आवर एग्स फ्रॉम प्रिडेटर्स. पण आम्ही शिकाऱ्यांपासून किंवा भक्षकांपासून आमची अंडी वाचवण्यासाठी आमच्याजवळ एक ट्रिक आहे. द एग लुक्स लाईक अ स्टोन. मग काय ट्रिक आहे? इंडियन बस्टर्ड म्हणजे माळढोक पक्षाचे जे अंडी असतात ती अगदी दगडासारखी दिसतात. मॉनिटर लिझर्ड, फॉक्सेस, डॉग्स, पिग्स, स्नेक्स अँड ईगल्स आर एनिमीज ऑफ माय एग अँड चिक. मग आमचे शत्रू कोण कोण आहेत? तर मॉनिटर लिझर्ड म्हणजे घोरपड, कोल्हे, कुत्रे, डुकरं, साप तसेच गरुड हे आमच्या अंड्यांचे किंवा आमच्या पिलांचे शत्रू आहेत. बट माय वाईफ प्रोटेक्ट्स द एग फ्रॉम ऑल ऑफ देम. पण माझी पत्नी या सर्व शत्रूंपासून आमच्या अंड्यांची रक्षण करते. बाय द टाईम आवर यंग वन हॅचेस आउट ऑफ द एग, रेन अराइव्स. मग ज्यावेळेस पावसाचे आगमन होते त्यावेळी आमचे पिलू अंड्यातून बाहेर येते. देर इज प्लेंटी ऑफ ग्रास स्वामिंग विथ इन्सेक्ट्स, फ्रेश फूड फॉर माय फॅमिली. मग त्यावेळी भरपूर असे गवत उगलेले असते आणि त्या गवतांवर भरपूर सारे कीटक असतात जे आमच्यासाठी फ्रेश फूड आहे म्हणजे आमच्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी. यंग वन्स ऑफ अदर बर्ड्स सून फ्लाय अवे फ्रॉम द नेस्ट. मग इतर पक्ष्यांची जी पिलं असतात ती त्यांच्या घरट्यातून लवकर उडून जातात. बट ग्रेट इंडियन बस्टर्ड मदर अँड चिक स्टे टुगेदर फॉर नियरली 1 year. पण ग्रेट इंडियन बस्टर्ड मदर म्हणजे मादी माळढोक आणि त्यांची पिले किमान 1 वर्षापर्यंत सोबत राहतात. द चिक लर्न्स मेनी गुड हॅबिट्स फ्रॉम द मदर. मग आमचे पिलू त्यांच्या आईपासून चांगल्या गोष्टी शिकते आणि चांगल्या सवयी शिकते. यू मे हॅव हर्ड अबाउट अ ग्रेट ह्युमन फ्रेंड ऑफ अवर्स, डॉक्टर सलीम अली. तुम्हाला डॉक्टर सलीम अली माहितीच असतील जे आमचे मित्र आहेत म्हणजेच पक्षी मित्र आहेत. He had even suggested that we should be given the status of the national bird of our country, but the honor went to our beautiful relative, the peacock. मग त्यांनी आमचे नाव नॅशनल बर्ड म्हणजे राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यासाठी सुचवले होते, पण हा सन्मान आमच्या एका सुंदर मित्राला म्हणजेच मोराला मिळाला. म्हणजेच मोर आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. आय एम हॅपी टू टेल यू दॅट आय एम स्टेट बर्ड ऑफ राजस्थान. मग मला सांगताना आनंद होतो की मी राजस्थानचा राज्य पक्षी आहे. स्टेट बर्ड म्हणजे राज्य पक्षी. वी हॅव गॉट 10 sanctuaries फॉर आवर प्रोटेक्शन बट सॅडली आवर नंबर इज स्टील गोईंग डाऊन. पण आम्हाला 10 अभयारण्य आमच्या संरक्षणासाठी मिळालेत, परंतु दिवसेंदिवस आमची संख्या ही कमी होत जात आहे. आम्ही नामशेष होत आहोत. वी यूज टू लिव्ह इन ऑल पार्ट्स ऑफ इंडिया.
आम्ही भारतातील सर्व ठिकाणी राहायचो किंवा राहत असू. बट स्लोली द ग्रोईंग पॉप्युलेशन ऑफ मॅन पुश अस अवे फ्रॉम मोर दॅन 90% ऑफ आवर होम रिजन्स. पण जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तसं आम्ही आमच्या घरांपासून लांब लांब जात गेलो आणि ही संख्या आता 90% पोचलेली आहे. वी आर अफ्रेड ऑफ हंटर्स दॅट किल अस फॉर फन. आम्हाला भीती वाटते. कोणाची भीती वाटते? तर जे लोक आम्हाला गंमत म्हणून किंवा मौज म्हणून आमचा जीव घेतात त्या लोकांची आम्हाला खूप भीती वाटते. वी ऑल्सो डाय ड्यू टू इलेक्ट्रिक पॉवर लाईन्स दॅट वी कांट सी वाईल फ्लाईंग. ते मोठे मोठे इलेक्ट्रिक टॉवर्स असतात आणि त्यांच्या ज्या इलेक्ट्रिक पॉवर लाईन्स असतात त्यामुळे आमचा मृत्यू होतो, जे आम्हाला उडताना दिसत नाहीत. वी आर लूजिंग आवर होम्स. आमची घरे हरवत चाललेली आहेत. टुडे ओनली द लास्ट 200 ऑफ अस आर लेफ्ट इन द वर्ल्ड. मग पूर्ण जगात आता आमची संख्या फक्त 200 एवढीच उरलेली आहे. वी नीड युअर सपोर्ट अँड लव इन ऑर्डर टू सर्वाईव्ह. आम्हाला सर्वाईव्ह करण्यासाठी, आम्हाला जगण्यासाठी तुमच्या सपोर्टची, तुमच्या आधाराची आणि तुमच्या प्रेमाची गरज आहे. कॅन यू हेल्प अस? मग तुम्ही आम्हाला मदत कराल का? यू कॅन राईट लेटर्स टू युअर लीडर्स अँड मेक अन अपील टू हेल्प अस. मग तुम्ही आमची मदत करण्यासाठी तुमच्या नेत्यांना पत्र लिहू शकतात. यू कॅन मेक माय ड्रॉइंग अँड सबमिट इट टू युअर टीचर. तुम्ही माझे चित्र काढू शकता आणि तुमच्या टीचरकडे देऊ शकतात. यू कॅन डिस्कस दिस विथ युअर पॅरेंट्स. तुमच्या पालकांसोबत माझ्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता. कम टू सी ॲट अ सँक्च्युरी बिकॉज नाव यू विल नॉट सी अस इन अदर प्लेसेस. तुम्ही आम्हाला अभयारण्यात पाहण्यासाठी या, कारण की आम्ही आता इतरत्र कुठेही दिसू शकणार नाहीत. अँड हू नोज इफ ह्युमन डोंट हेल्प अस नन ऑफ अस विल बी लेफ्ट ऑन द अर्थ. कोणाला माहीत की जर मानवाने आम्हाला मदत केली नाही तर आमच्यापैकी कोणीही या पृथ्वीवर राहणार नाही. यू विल ओनली सी अस इन पिक्चर्स. मग आम्ही तुम्हाला फक्त चित्रातच पाहायला मिळू. हा लेख डॉक्टर प्रमोद पाटील यांनी लिहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाचा स्वाध्याय पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला काही शब्दार्थ दिलेले आहेत. पाऊच, हेअर इट मीन्स पॉकेट लाईक स्पेस. म्हणजे माळढोक पक्ष्याला मानेखाली जी पिशवी असते तिला पाऊच म्हटलेले आहे. रेझोनेटिंग, प्रोड्युसिंग अ लाऊड, क्लिअर अँड डीप साऊंड. म्हणजेच मोठा, स्पष्ट आणि डीप असा आवाज काढणे. प्रिडेटर्स, ॲनिमल्स दॅट हंट, किल अँड ईट अदर ॲनिमल्स. म्हणजे जे प्राणी इतर प्राण्यांना मारून खातात त्यांना प्रिडेटर्स म्हणजेच शिकारी म्हणतात. पहिला प्रश्न, रीड द पॅसेज अलाउड. हा जो पॅसेज आहे तुम्हाला मोठ्या आवाजात वाचन करायचं आहे. यू आर गोइंग टू मीट अ ग्रेट इंडियन बस्टर्ड व्हेरी सून. प्रिपेअर ॲट लिस्ट 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू हिम. तर विद्यार्थी मित्रांनो, असं इमॅजिन करा की तुम्ही ग्रेट इंडियन बस्टर्डला भेटायला जाणार आहात अभयारण्यामध्ये आणि तुम्हाला ॲटलिस्ट तेथे 10 क्वेश्चन्स विचारायचे आहेत. तर तुम्हाला ते क्वेश्चन्स तयार करायचे आहे. थर्ड, प्ले द रोल्स ऑफ ॲन इंटरव्ह्युअर अँड अ ग्रेट इंडियन बस्टर्ड अँड प्रेझेंट द इंटरव्ह्यू इन द क्लासरूम. मग तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची आहे ग्रेट इंडियन बस्टर्डची आणि ती तुम्हाला तुमच्या क्लासरूममध्ये प्रेझेंट करायची आहे. 4, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अबाउट द ग्रेट इंडियन बस्टर्ड. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट्स. तर तुम्हाला तुमच्या फ्रेंडला ग्रेट इंडियन बस्टर्डबद्दल एक पत्र लिहायचे आहे आणि खाली दिलेल्या पॉईंट्सला यूज करून ते पत्र लिहायचं आहे. व्हाय वी नीड टू प्रोटेक्ट द बर्ड. आपल्याला पक्ष्यांना संरक्षण देण्याची गरज का आहे, हा एक पॉईंट आहे. व्हॉट यू प्लॅन टू डू हेल्प द बर्ड. तसेच तुम्ही त्यांची
मदत करण्यासाठी काय करणार आहात हे तुम्हाला त्यात मांडायचं आहे. फॉर्म पेअर्स अँड डिसाईड वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर दोज ऑफ अ ग्रेट इंडियन बस्टर्ड ऑर नॉट. मग आता खाली जे स्टेटमेंट्स दिलेली आहेत ते ग्रेट इंडियन बस्टर्डबद्दल दिलेली आहेत की अदर बर्ड्सबद्दल दिलेली आहेत ते आपल्याला टिकमार्क करायची आहे. पहिलं आहे आय एम द हेविएस्ट फ्लाइंग बर्ड इन इंडिया. तर आता आपण पाठामध्ये पाहिलंच की सगळ्यात वजनदार पक्षी कोण आहे, तर ग्रेट इंडियन बस्टर्ड, म्हणजे इथे आपल्याला टिक करायची आहे. पुढे आय एम नोन ॲज माळढोक ऑर होम इन मराठी. ग्रेट इंडियन बस्टर्डलाच मराठीमध्ये माळढोक किंवा होम म्हटले जाते. आय लिव्ह इन माउंटन्स रिजन्स, म्हणजे मी पर्वतीय भागामध्ये राहतो. ग्रेट इंडियन बस्टर्ड कोठे राहतो? आपण पाहिले होते गवताळ प्रदेश तसेच वाळवंटात हा पक्षी आढळतो. म्हणून आपण सम अदर बर्ड्समध्ये येथे टिक करणार आहोत. आय डोंट लाईक ग्रास हॉपर्स ऑर बिटल्स. तर हे वाक्य चुकीचं आहे, कारण की ग्रेट इंडियन बस्टर्डला ग्रास हॉपर्स आणि बिटल्स तर खूपच आवडतात. वी डोंट बिलीव्ह इन बिल्डिंग नेस्ट असे कोण म्हटलं होतं? तर बरोबर आहे, ग्रेट इंडियन बस्टर्डच म्हटला होता. आवर चिक स्टेज विथ द मदर पिरियड ऑफ नियरली 1 year. मग आमची पिलं त्यांच्या आईसोबत किमान 1 वर्षापर्यंत तरी सोबत राहतात. तर हे बरोबर आहे, ग्रेट इंडियन बस्टर्डचीच पिले त्यांच्या आईसोबत 1 वर्षापर्यंत राहतात. आय एम द स्टेट बर्ड ऑफ महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. माळढोक हा पक्षी राजस्थानचा राज्य पक्षी आहे, म्हणजे हे ते सम अदर बर्ड्समध्ये टिक करायचं. वी हॅव बीन पुश अवे फ्रॉम मोर दॅन 90% ऑफ अवर होम रिजन्स. ग्रेट इंडियन बस्टर्डची संख्या ही कमी होत आहे. 6. विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट अँड अदर सोर्सेस ऑब्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट द क्रिटिकली endangered birds and animals in India. Find the names of their sanctuaries. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला जे भारतातील पक्षी आणि प्राणी यांचा ऱ्हास होत चालला आहे किंवा जी नामशेष होत चालले आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळवायची आहे. तर माहिती तुम्हाला इंटरनेटवरून किंवा अदर सोर्सेस म्हणजे बुक्स वगैरे यूज करून मिळवायची आहे. तसेच त्यांच्या अभयारण्यांची नावे शोधायची आहेत. Some critically endangered birds and animals in India, CR or critically endangered birds or animals, are those that are likely to become extinct in the wild. We may never see them again. मग आता येथे पुढे काही प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावे दिलेली आहेत जे नामशेष होत आहेत किंवा नामशेष झालेले आहेत, जे आपल्याला कधीही कुठेही पाहायला मिळणार नाहीत. तर त्यामध्ये कोण येते? फॉरेस्ट आउलेट, इंडियन वल्चर, सायबेरियन क्रेन, देवडाली मिनव म्हणजे फिश आहे ती, एशियाटिक चिता, हिमालयन वुल्फ अँड आंबोली टोड. प्रिपेअर अ पोस्टर ऑन द नीड फॉर कन्झर्वेशन ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर्ड. मग ग्रेट इंडियन बस्टर्डच्या कन्झर्वेशन म्हणजे संरक्षण देण्यासाठी आपल्याला येथे एक पोस्टर तयार करायचं आहे आणि त्याची गरज का आहे हे त्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे. राईट अ शॉर्ट ऑटोबायोग्राफी ऑफ एनी बर्ड ऑर ॲनिमल ऑफ युअर चॉईस. मग आता तुमच्या आवडीच्या एखाद्या पक्ष्याचे किंवा प्राण्याचे आत्मचरित्र तुम्हाला लिहायचे आहे, ज्यामध्ये तो प्राणी किंवा तो पक्षी स्वतः बोलत आहे अशा प्रकारचे ती ऑटोबायोग्राफी लिहायची आहे. मेक अ लिस्ट ऑफ द चॅनल्स अवेलेबल ऑन युअर TV अंडर द फॉलोइंग कॅटेगरीज: न्यूज, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, मूवीज, म्युझिक एक्सेट्रा. टी व्हीवर अनेक चॅनल असतात, तर त्यांचे आपल्याला कॅटेगरीमध्ये डिवाईड करायचं असेल तर न्यूजचे चॅनल कोणते आहेत, एंटरटेनमेंटचे कोणते, स्पोर्ट्सचे, मूवीचे आणि म्युझिकचे. विच आर द चॅनल्स ऑन विच यू कॅन वॉच प्रोग्राम्स ऑन ॲनिमल्स, वाईल्ड लाईफ, कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट एक्सेट्रा. प्राण्यांबद्दल किंवा वाईल्ड लाईफबद्दल जे चॅनल आहेत तर तुम्ही त्यापैकी कोणते चॅनल पाहताय हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. जसं की डिस्कवरी आहे, नॅशनल जिओग्राफिक आहे, तसेच BBC वर्ल्ड या प्रकारची चॅनल्स. आस्क युअर पॅरेंट्स टू शो यू TV प्रोग्राम्स ऑन ॲनिमल्स, वाईल्ड लाईफ अँड कन्झर्वेशन ऑन चॅनल्स लाईक द फॉलोइंग:
डी नॅशनल, नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी आणि ॲनिमल प्लॅनेट यापैकी चॅनल्स तुम्ही पहा किंवा तुमच्या पॅरेंट्सला विचारा. 11. यू हॅव won a prize to visit a wildlife sanctuary or national park in Africa or Australia. सपोज तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे की तुम्ही आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाच्या एखाद्या नॅशनल पार्कमध्ये गेले आहात किंवा तुम्हाला एक वाईल्ड लाईफ सँच्युरीबद्दल म्हणजे अभयारण्याला भेट दिल्याबद्दल तुम्हाला बक्षीस मिळालं आहे. चूज अ लोकेशन, रीड अबाउट इट, इमॅजिन दॅट यू आर विजिटिंग इट अँड राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अबाउट इट. तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की त्या लोकेशनला तुम्ही गेले आहात आणि त्याबद्दल तुम्ही माहिती मिळवली आहे. त्याबद्दल तुम्हाला तुमच्या फ्रेंडला लेटर लिहायचं आहे. 12. लँग्वेज स्टडी. आयडेंटिफाय द फॉलोइंग फ्रॉम द लिस्ट गिवन इन द बॉक्स बेलो. 4 नाउन्स, 4 वर्ब्स, 4 ॲडजेक्टिव्स, 4 ॲडवर्ब्स, 4 प्रोनाउन्स. तर येथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. तर त्यापैकी आपल्याला 4 प्रकारचे नाउन, 4 क्रियापद, 4 विशेषण, 4 क्रियाविशेषण आणि 4 नाम शोधायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटोबायोग्राफी ऑफ अ ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्ष्याचे आत्मचरित्र पाहिले आहे की तुम्ही हा पाठ एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला या पक्ष्याबद्दल खूप काही माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.